नमस्कार मंडळी, एक्सेल सिम्प्लिफायर या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण होम टॅब मधील एडिटिंग ग्रुप मधील फिल ऑप्शन मधील सिरीज हे ऑप्शन पाहणार आहे. तर चला, तर रेडी आहात ना सगळे? तर सगळ्यात आधी आपल्याला ज्या नंबरची सिरीज पाहिजे तो नंबर पहिला इथे टाइप करा. तर फॉर एक्झाम्पल मला 1 to 100 सिरीज पाहिजे, त्यामुळे मी सेल मध्ये 1 टाइप केलं, एंटर केलं, त्याला पुन्हा रिसिलेक्ट केलं. तर इथे फिल ऑप्शन आहे, फिल ला या. सिरीज मध्ये तुम्हाला नंबर्स रो मध्ये हवे असतील तर रो सिलेक्ट करा, कॉलम मध्ये हवे असतील तर कॉलम मध्ये सिलेक्ट करा. तर मला कॉलम मध्ये हवे त्यामुळे मी कॉलम सिलेक्ट केले. स्टेप व्हॅल्यू 1 आणि मला 100 पर्यंतच हवेत, तर स्टॉप व्हॅल्यू मी काय घेतली, 100. त्यानंतर ओके करा. तुम्हाला तुमची सिरीज काय दिसेल, इथे तुमची सिरीज फिल झालेली दिसेल. ओके, क्लिअर आहे? तर सपोज तुम्हाला सिरीज तर हवी आहे. ओके, 1 टाइप केलं, एंटर केलं, रिसिलेक्ट केलं. फिल ऑप्शनला या, सिरीजला या. तर स्टॉप व्हॅल्यू 100. पण समजा तुम्हाला सिरीज ही ऑड किंवा इवन पाहिजे, तर तिथे काय करा, स्टेप व्हॅल्यू चेंज करा, ओके करा. तर तुम्हाला ही काय मिळून जाईल, ऑड सिरीज मिळून जाईल. क्लिअर आहे? सपोज तुम्हाला डे सिरीज बनवायचे, संडे, मंडे वगैरे, तर इथं SUNDAY संडे, एंटर. ज्या रेंज मध्ये तुम्हाला डे सिरीज पाहिजे त्यासाठी तुमची सिरीज कुठल्या रेंज मध्ये पाहिजे ती रेंज सिलेक्ट करा. त्यानंतर फिल ऑप्शनला या, सिरीज, त्यामध्ये डेट मध्ये डे, ऑटोफिल, ओके. तर हे डेज काय होतील, आपले फिल होतील. तर त्यानंतर तुम्हाला मंथची सिरीज पाहिजे, तर एक कोणताही ज्या मंथ पासून तुम्हाला सिरीज पाहिजे तो मंथ टाका. आता मे पासून घेऊया आपण. त्यानंतर जेवढ्या रेंज मध्ये तुम्हाला हवी आहे ती रेंज सिलेक्ट करा. रेंज सिलेक्ट केल्यानंतर फिल ऑप्शनला या, सिरीजला या. सिरीज मध्ये डेट, मंथ सिरीज घ्या, ऑटोफिल, ओके. ओके, त्यानंतर तुम्हाला डेट चेंज करायची आहे, म्हणजे डेटची सिरीज बनवायची आहे. तर तुमच्या पीसीला जो काही फॉर्मॅट आहे तो तुम्हाला डेटचा फॉर्मॅट द्यावा लागेल. आता फॉर एक्झाम्पल आता माझ्या इथं हा फॉर्मॅट आहे, 25/2/2025. तर मी डे सिरीजला तसंच घेणार, 1/2/2025. ज्या रेंज मध्ये मला सिरीज पाहिजे ती काय केलं, मी रेंज सिलेक्ट करून घेतले. ओके, पुन्हा फिल ऑप्शनला या, सिरीजला या, त्यामध्ये डेट, त्यामध्ये डे, ऑटोफिल, ओके. आता तुम्ही इथे पाहू शकता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. ह्या सर्व डेट काय झालेले आहेत, कंटिन्यू आलेत. पण तुम्हाला समजा फक्त वर्किंग डेज काउंट करायचे, म्हणजे ऑफ डे सोडायचे, जसे की सॅटरडे संडे सोडून आपल्याला फक्त वर्किंग डेज घ्यायचे आहेत. तर त्यासाठी आपल्याला एक्सेल मध्ये बेस्ट ऑप्शन आहे. त्यासाठी तुमची रेंज सिलेक्ट करा, फिल ऑप्शनला या, सिरीज, त्यामध्ये डेट, वीकडे. वीकडे याचा अर्थ काय, फक्त कामाचे दिवस, म्हणजेच मंडे टू फ्रायडे, ऑटोफिल, ओके. तर तुम्ही पाहू शकता 1 2 3 4 5 6 7, एक मिनिट, सिरीज, डेट, वीकडे, देन ओके. आता तुम्ही पाहू शकता 1 नंतर 2 तारीख नाहीये, का तर 2 तारखेला संडे आहे. 3 4 5 6 7 8 आणि 9 तारीख नाहीये, कारण 8 ला सॅटरडे आणि 9 ला संडे आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या कामाचं नियोजन करण्यासाठी वर्किंग डेजचं तुम्ही
फायदा घेऊ शकता. आता तुम्हाला फक्त महिना चेंज करायचे तर सिरीजला या डे डेट मंथ. ओके, तर मधले मंथ काय होतील, चेंज होतील. तुम्हाला इयर चेंज करायचं असेल, फिल ऑप्शनला या, सिरीजला या, इथे इयर सिलेक्ट करा, ओके करा, तुमचे काय होईल, इयर चेंज. क्लिअर आहे? तर उद्याच्या भागामध्ये आपण बाकीचे ऑप्शन पाहणार आहेत, जसं की लिनियर ग्रोथ. ओके, थँक्यू.